जमला. ग्रेट. पण एक गोष्ट आपल्या लक्षात आली आहे आणि त्या माणसाचा चेहरा क्लिअरली दिसलाय आपल्याला. तो महिपतच माणूस आहे. हो, मी पण ओळखलं त्याला. बरेचदा तो महिपत बरोबर असतो. पण ज्या कंपनीचं अकाउंट आहे ते नाव ओळखीचं नाही वाटलं. मला वाटतं ती कंपनी महिपतचीच असेल. साक्षी कन्स्ट्रक्शन ऐवजी ज्या दुसऱ्या कंपनीज आहेत ना महिपतच्या, ते सुद्धा शोधून काढता येतील आपल्याला. पण याने हे सिद्ध होत नाही ना की साक्षीने विलासचा खून केलाय. आपला फायनल एम तोच आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या एम कडे नेणाऱ्या पाहिल्या. आज आपल्याला महिपत आणि विलासच्या कनेक्शनचा एक कॉन्क्रीट प्रूफ सापडला. हे बघा, ज्या पैशांसाठी मधुभाऊ आणि विलास मध्ये वादावाद सुरू होती, ते पैसे महिपतनेच विलासला दिले होते. हे जर आपण कोर्टात प्रूफ केलं ना, तर साक्षी जास्त अडकेल. म्हणजे तुम्ही पुराव्यांची जी चेन बनवताय त्यातली खूप महत्वाची कडी आपल्या हाताला लागली. एक्झॅक्टली. एवढं शिंकायला काय झालं? माहित नाही. मी चादर झटकली म्हणून वाटतं. एक मिनिट. दादा झटकली म्हणून शिंका याला. मी काय लहान मुलगा आहे का? बोलू नका. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. नवरा शिकतो इथे तर तू हसतेस. मला काहीतरी आठवलं. मागे नाही का तुम्ही घरातल्यांशी नीट वागत नव्हतात म्हणून मी तुम्हाला एक शिक्षा दिली होती. तुम्हाला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे हे मला माहित होतं. म्हणून मी अगदी रूम मध्ये, घरात, गाडीत, अगदी तुमच्या ऑफिस मध्ये पण सायलीची फुलं ठेवली होती. आणि तुम्ही दिवसभर नुसते शिंकत होता. आणि तेव्हा तुम्ही जितके क्यूट दिसत होतात ना, तितकेच क्यूट आता पण दिसतात. जेव्हा तू माझी नकल करतेस ना, तेव्हा अजून क्यूट दिसतेस. आज ट्रेजर म्हणून खेळताना आपल्याला महिपतच्या अगेन्स्ट खूप मोठा पुरावा हाती लागला. पण माझी खरी ट्रेजर तर तू आहेस. कमाल ना. मला सालीच्या फुलांची एलर्जी आहे, पण ह्या सालीशिवाय मला श्वास सुद्धा घेता येत नाही. पण जर या फुलाचा सुवास घ्यायचा असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात. हे असं तिच्या मागे मागे जावं लागतं आणि मग ही सायली हातात येणं इतकं सोपं नाहीये. हे चुकीचं आहे. नाही म्हणजे बाकी सगळ्यांना तुम्ही काही बोलत नाही, पण मी काही बोललो तर तुमच्या ते सायली 2.0 पटकन जागी होते. मला खरंच असं वाटतं का? म्हणजे खरंच आहे. ती लाडकी तन्वी तुझी किलोनं खोटं बोलते, पण तू गप्प. माझ्यासमोर लेडी डॉन. मी काय तिला कमी बोलते का? तुम्ही बघाच, तिला एक दिवस असा धडा शिकवेन ना मी. तो दिवस कधी येणार आहे मॅडम? चल, मी तुला चॅलेंज करतो. उद्याच्या दिवशीच त्या तन्वीला सायली 2.0 दिसू दे. तिला तिला असं काहीतरी सांग, अशी डॉनगिरी दाखव ना, की आयुष्यभर तिच्या लक्षात राहणार. चॅलेंज स्वीकारलं मी तुमचं. एक मिनिट. उद्या अश्विनचा वाढदिवस आहे. मी आताच केक ऑर्डर करतो. नाही नाही नाही, नको. अहो बघा, मीच विसरले. सगळी तयारी करून ठेवली आहे केकची. अश्विन भाऊजींना आवडत नाही ना बाहेरचा केक. त्यांना घरात केलेला रव्याचा केक आवडतो. मी करते तो. हा, केक बनवायला मी हेल्प करतो. तुम्ही? येस, ऑफकोर्स. डोंट वरी. मी पसार करून ठेवणार नाही, काम वाढवणार नाही. आय एम अ गुड शेफ. आणि तसंही ज्या सायलीची मला अलर्जी नाही आहे, तिच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करता पण येईल मला. मला केक बनवता येतं. आय एम मास्टर. चला चादर घालूया आधी. मदत करा. इथून सुरू करतो. ते मदत करतो. सॉरी सॉरी. केक. यस, राकेट. ये ना. काय हवंय? रवा. रवा. म्हणजे रवा. रवा. येस, रवा. रवा इथेच आहे. नो रवा. रवा. हा, ग्रेट. आता काय? तूप. तूप. आय नो. तूप तूप तूप. आय नो तूप. तूप 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 इथे. येस, तूप तूप तूप. अरे तूप. ग्रेट. आता ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट. आय नो इट वेल. ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. येस, ड्रायफ्रूट. नाही ड्रायफ्रूट. हा नाही. ड्रायफ्रुट्स. अरे
ग्रेट आहे असं, खरंच ग्रेट आहेस. कसं काय लक्षात राहतो? आता रवा भाजायचा असतो केक साठी. नाही नाही नाही, केक साठी रवा भाजत नाही, ड्रायफ्रुट्स भाजतात. द्या इथे. ड्रायफ्रुट्स, येस मी भाजतो ड्रायफ्रुट. द्या. तुम्हाला भाजेल. हे बरं आहे. कोर्टात केस लढल्यानंतर किती कौतुक करत होतीस तू माझं. आणि आता मी ड्रायफ्रूट भाजू शकेन एवढं कॉन्फिडन्स सुद्धा नाहीये तुला. खरं तर नाहीये. आता तर मी भाजून दाखवेनच. सावकाश. तू 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 येस. एवढं नाही घालायचं, एवढं नाही घालायचं. तू थांबा. एवढंच घालायचं. बस ड्रायफ्रूट. सगळे नाही घालायचे. माझा आता लावा गॅस. सॉरी. सावकाश. कडकवू नका. अजिबात नाही ते. काय झालं? सांगत होते ना मी, नका करू. भाजलं ना तुम्हाला. ऐकत नाही माझं अजिबात. भाजून घेतलं. अश्विनचा वाढदिवस खरं तर रात्री 12 वाजता साजरा व्हायला हवा ना. नाही म्हणजे नॉर्मली आपण मुलांचे वाढदिवस असेच रात्री साजरा करतो ना. हो ना, मग यावर्षी पण तसंच साजरा करूया ना. हो पण आता तो मोठा झालाय ना. तुम्हाला आठवते अश्विन लहान असताना वाढदिवसाच्या आधी 3 दिवसापासून सांगायचं मला, मम्मा रवा केक कर ना, रवा केक कर ना. हो ना ग. आणि तोच रवा केक घेऊन शाळेत जायचा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये वाटायचा. आणि वाढदिवसाच्या आदल्या रात्री सांगायचं की मला सरप्राईज द्या, आणि स्वतःच रात्री 11:15 वाजता हॉलमध्ये जाऊन बसायचा. हो पण अश्विन आता मोठा झालाय ना. नाही म्हणजे त्याचं लग्न झालंय तर मग एवढ्या रात्री त्याला डिस्टर्ब कसं काय आपण करणार. काय वेड्यासारखा विचार करतेस कल्पना. अगं त्याचं लग्न झालेलं असलं तरी सुद्धा तो आपला मुलगा आहे आणि आपल्यासाठी अजून तो लहानच आहे. हा, त्यामुळे काहीही झालं तरी त्याचा वाढदिवस दरवर्षी सारखा रात्रीच दणक्यात सेलिब्रेट करायचा. ठीक आहे ठीक आहे. मोठी आहेस बाबा. जिब्बात ऐकायचं नाही माझं. सतत सांगत असते. बायकोचं ऐकलं हो कधीतरी. बरं वाटतंय का? खूप छान वाटतंय. झटका लागल्यामुळे जर बायको इतकी जवळ येणार असेल तर खरंच स्वतःला भाजून घे. अजून जरा पुढे झाला तुमचं. सतत आपलं तेच. फाजीलपणा करण्यासाठी अजून बरंच काही करू शकतो. असं कसं हो? सतत आपलं ते चालू असतं. केक आपल्याला आज रात्री 12च्या आधी करायचा आहे, उद्या रात्री नाही. आणि माझा असिस्टंट खूप वेळ वाया घालवतो. सॉरी, मी म्हणालो तसं करेन. लागा का मला? करतो. थोडंसं ते romantic. एक वाटी. सगळी केक वाटी. वा. आता बेकिंग सोडा. बेकिंग सोडा. एक वाटी. नाही नाही नाही, एक वाटी नाही. एक वाटी ना, सगळी केक वाटी. काय बोलायचं? एवढंच? पुसू? इतकी वर्ष ठीक होतं हो. अश्विनवरती फक्त आपला अधिकार होता. पण आता तन्वी आली आहे. नाही म्हणजे तन्वीला पण असं वाटणारच ना की अश्विनला पहिला विश तिने करावा म्हणून. हे बघ, तन्वीला काय वाटतंय याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण तिला काय वाटतंय म्हणून आपला त्याच्यावरचा अधिकार गेला असं मला अजिबात वाटत नाही. आणि कल्पना ग, विचार कर, तन्वीने जर काही प्लॅन केला असेल तर अश्विनसाठी ते डबल सेलिब्रेशन होईल ना. त्याला पण तेवढा डबल आनंद मिळेल, हो की नाही? खरंच हो, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं आलं. हो ना. मग आता उठा, पदर खोचा आणि कामाला लागा. त्याला रात्री सरप्राईज द्यायचंय, त्याची तयारी करा. चला. चालेल, मी एक काम करते. मी अश्विन करताना पटकन रव्याचा केक बनवते. मस्त. आणि मी पण येतो, म्हणजे त्याच्या सेलिब्रेशनच्या तयारीला माझा हातभार लागला नाही असं नको ना.
हा चला. चला. अरे तुम्ही दोघं इथं काय करताय? उद्याच्या स्पेशल डेची तयारी कर. एक मिनिट, उद्या काय आहे तुमच्या लक्षात आहे ना? अर्थात. अरे घरच्या माणसाचा वाढदिवस कोणी विसरतो का? राईट. आणि हे म्हणत होते की बाहेर केक मागवूया, पण त्यांना तर घरचाच रवा केक आवडतो. तुम्ही दोघी सेम विचार करता त्या? अश्विन खरंच खूप लकी आहे. वहिनीचं आणि आईचं सेम प्रेम आहे त्याच्यावर. ग्रेट. अर्जुन चल जरा बाजूला हो. मला केक बनवू देत. आई, केक बनतोय ओव्हन मध्ये, 12च्या आधी तयार होईल. येस. आणि हे काय? अर्जुन तुला मदत करतोय? मग मी काहीच करायचं नाही? हे तुम्ही मला काय पाहुण्यासारखं फक्त केकचा स्लाइस आणि वेफर्स खायला देणार आहात? हा, मी मदत नाही करायची. नाही बाबा, तुमच्यासाठी एक खूप महत्वाचं काम आहे. काय? आलेच मी. मी बोलले ते आज किल्लेदारला पटलं असेल का? माझे पाय वाळूत खाली खाली होतच चाललेत असं वाटतंय मला. या अश्विनला तरी मोठे ठेवायलाच हवं, तरच ह्या वेळेला वाचण्याचा काहीतरी चान्स आहे. तन्वी, उद्या कदाचित मला हॉस्पिटलला जायचं नसेल. उद्या सुट्टीच घेईन म्हणतो. एखादी इमर्जन्सी असली ना तरच हॉस्पिटलला जाईल, बाकी मी घरीच थांबतो म्हटलं. ओके. तन्वी माझा वाढदिवस विसरली की काय? कसे उद्या घरी असलेलं बरं म्हणून सुट्टी घेतोय, बाकी काही नाही. अरे हो म्हणाले ना मी. सही आज कोर्टामुळे खूपच दगदग झाली. जितका मनस्ताप मला झालाय तितकाच तुलाही झाला. घरी उद्या राहून आराम केला असं बरं आहे. आपण आता इमर्जन्सी आली तर काय, नाईलाजच आहे म्हणा, तुला जावंच लागेल. पण तुमच्या त्या डॉक्टरांची मानसिक तयारी झालेली असते ना त्याची. तन्वी, तुला उद्याची तारीख लक्षात नाहीये का? अगं उद्या अरे हो, असं कसं विसरले मी? उद्याच्या दिवसाची मी कधीपासून वाट बघते. खरंच ऑफकोर्स, मी कधीच ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलाय, त्याची डिलिव्हरी उद्या येणार आहे. ओटीपी द्यायला मला घरीच थांबावं लागेल ना. बरं झालं आठवलं. ते कुठे आलाय? बाबा, अहो या इथे. चला, चल 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 ये. काय ग? काय आणलंस? अहो घर सजवलं नाही तर तो वाढदिवस कसला? आपण सगळे मिळून घर सजवूया. चालेल, मस्त आहे. फॅन्टास्टिक आयडिया. डॅड, तुम्ही फुगे फुगवा. ओके मम्मा, चल ये, हे लावायला मला हेल्प कर. हा? नाही नको. हो ना, तू ये ना. अगं सगळ्यांनी म्हणून काम केलं तर लवकर होईल ना. नाही, तुम्ही तिघ जण करताय ना, मग उगाच माझी कशाला मध्ये मध्ये लोड करू. मम्मा अगं असं काय कर. अर्जुन राहू दे, तिची मर्जी नसेल तर राहू दे तिला. आपण काम करू. चल पुढे बघूया. बाबा, हा. तुम्ही हे करा, मी जरा ओव्हन मधून केक काढून आले. हो चालेल, ये. हा घट्ट बाय. हो हो. बघू फुगे बघू. ते आहा, केक. अरे ही फुलं कुठून आली? सकाळीच मागच्या बागेतून काढून फ्रीज मध्ये ठेवली होती. स्मार्ट हा. मम्मा, या केकचा अरोमा ना तू बनवतोस ना रव्याचा केक तसाच आहे, सेम टू सेम. मला अश्विनच्या लहानपणीच्या सगळ्या बर्थडेची आठवण झाली. मला तर हा केक कधी खातो असं झालंय. तुम्ही लहान आहात का? अरे वाढदिवस तुमचा आहे म्हणून हा, अश्विनचा आहे ना. मग कधी केक कापणार, तो केक आधी खाणार आणि मग तुम्ही खायचा. अगं पण तू मला आता खरंच अश्विनच्या लहानपणीच्या सगळ्या बर्थडेच आठवतात. केक कट झाल्या झाल्या तो अर्धहून जास्त केक स्वतः खाऊन जायचा.
मला आणि अस्मिताला फक्त एक छोटा पीस मिळाला फक्त. घाबरू नको सा यावेळी तुला अस्मिताच्या वाटणीचा एक छोटा पीस मिळणार आहे. एन्जॉय. बरं आता सगळी तयारी झाली का? येस, ऑल सेट. हा नाही कारण 5 मिनिटं आहेत. अश्विनला जाऊन बोलवून येते मी हा? अरे कमाल आहे तुझी. मगाशी मला म्हणालीस त्याला डिस्टर्ब नको करायला, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो बाहेर येईल. आणि आता आता आपण सरप्राईज द्यायचं ठरवलंय ना, मग बघा आता मी कसं त्या दणक्यात देते सरप्राईज ते. येस. आलेच ते. कशाला आता भांडण करून काढतोयस? भांडण सुरू झालं नाही अजून, पण आता सुरू होणार आहे. कारण धन को माया नहीं कहते. धन माया नहीं है. धन तो बहुत इम्पोर्टेंट चीज है. धन कमाना है, परिवार संभालना है, परिवार के लिए बड़ा मकान बनाना है, 3 गाड़ियां लेनी है, 4 लोग हैं आपके घर में. इट्स एब्सोल्युटली फाइन. धन माया नहीं है. माया मतलब मेरी कमजोरियां, मेरे विकार, मेरा गलत सोचने का तरीका. जिसके पास धन है वो खुश नहीं होगा, ये तो बहुत गलत मान्यता है. So it's not कि those who are rich are not happy. No. It's not that to be happy you have to not be rich. No. एक सिर्फ छोटा सा ध्यान कि जब धन कमा रहे हैं तो धन साफ होना चाहिए. धन दुआओं के साथ आना चाहिए. अगर मैंने किसी के साथ थोड़ा सा भी गलत व्यवहार, गलत काम, छोटा धोखा, बड़ा नहीं छोटा भी, तो मैंने धन कमाया लेकिन धन के साथ उनका दर्द भी कमा लिया. दुआओं की ऑपोजिट एनर्जी.